नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला मौन अमावस्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. कोणत्या गोष्टी आणि कोणते प्रभावी उपाय आहेत याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे भक्तांनो. ठीक आहे. तर भक्तांनो, आज रविवार मौन अमावस्या लक्षात ठेवा. वर्षातून म्हणजेच भक्तांनो, आज वर्षातील पहिली मौन अमावस्या आहे, लक्षात ठेवा. तर याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर चला पाहूया. ठीक आहे. नमस्कार मंडळी. चांगलं 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 श्री सद्गुरू संत ब्रह्मांड नायक बाळूमामाच्या नावानं चांगलं. श्री बाळूमामा तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो, हीच मी माझ्या मामांचरणी प्रार्थना करतो भक्तांनो. आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करतो. ठीक आहे. तर पौष अमावस्याला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हटले जाते भक्तांनो. हा दिवस पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी अत्यंत शुभ मानलेला आहे. मान्यता आहे की या दिवशी पवित्र नद्यांमध्ये आणि तीर्थक्षेत्री स्नान केल्यावर व्यक्ती आपल्या पापांपासून मुक्त होतो भक्तांनो. अमावस्याचा दिवस अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महत्त्वाचा मानला गेलेला आहे. वर्षभरातील भक्तांनो, वर्षभरातील अमावस्यामध्ये पौष अमावस्याला एक विशेष असे महत्त्वाचे स्थान दिलेले आहे भक्तांनो. या दिवशी केलेली पूजा, उपवास आणि दान व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी, शांती आणि सुख आणत असते, लक्षात ठेवा. पौष अमावस्येच्या दिवशी आपल्या जीवनात नवीन दिशा देण्यासाठी सर्वोत्तम मानला जाणारा एक क्षण आहे. मौन अमावस्या प्रामुख्याने भगवान शिव, भगवान विष्णू आणि सूर्य देवाला समर्पित आहे भक्तांनो. या दिवशी भक्तांनो, स्नान आणि दान केल्यावर व्यक्तीला मोक्ष प्राप्त होत असतो. मौन अमावस्या भक्तांनो, मौन अमावस्या 18 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. तर अमावस्या तिथी 18 जानेवारी रोजी उत्तर रात्री 12:03 सुरू होईल आणि 19 जानेवारी रोजी पहाटे 1:21 ती संपेल भक्तांनो. उदय तिथीनुसार ही मौन अमावस्या 18 जानेवारी रोजी साजरी केली जाईल भक्तांनो. रविवारी आलेली आहे. वर्षभरातील अमावस्यामध्ये पौष अमावस्याला एक विशेष असे महत्त्वाचे स्थान दिलेले आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. तर आयुष्यातील जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि आध्यात्मिक कार्यासाठी अत्यंत आवश्यक मानली जाते ही मौन अमावस्या. अमावस्या तिथी जीवनातील दुःख आणि नकारात्मकता दूर करण्यास आपल्याला मदत करत असते. या अमावस्येच्या दिवसाला भगवान विष्णू, भगवान शिव आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच हा दिवस आपल्या पितरांना देखील अत्यंत समर्पित असतो, महत्त्वाचा असतो. मौन अमावस्या हा दिवस पवित्र गंगेत स्नान करण्यासाठी खूप शुभ दिवस मानलेला आहे. असे सांगितले गेले आहे की मौन अमावस्या या दिवशी पवित्र नदीत आंघोळ केल्याने व्यक्तीचे पापे नष्ट होतात, निघून जातात आणि मोक्ष प्राप्त होते. आणि भक्तांनो, त्यांना भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळण्यास मदत होत असते. आध्यात्मिक दृष्टीने मौन अमावस्या ही खूप महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला भक्तांनो, आपण रविवारी मौन अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच केले नाही तरी चालेल, पण एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे भक्तांनो. यामुळे आपल्याला सर्व कामात यश मिळेल. कितीही मोठे कर्ज असले तरी त्या कर्जातून मुक्ती मिळेल भक्तांनो तुम्हाला. आणि फक्त 24 तासातच घरातील येडापेडा, नजरबाधा, वाईट दृष्टी, वाईट नजर, वास्तुदोष, नकारात्मक जे काही विचार असतील, दारिद्र्य नष्ट होऊन जाईल भक्तांनो. घराची, मुलांची, पतीची, घरातील सर्व कुटुंबातील सदस्यांची सगळ्यांची प्रगती होईल भक्तांनो. घरात अखंड लक्ष्मीचा वास होईल. तर असा हा एका नारळाचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेला करायचा आहे, अशी मी सगळी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भक्तांनो. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन आजच्याला भक्तांनो, तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका.
आणि भक्तांनो, व्हिडिओला लाईक नक्की करा. कमेंटमध्ये भगवान विष्णूच्या आणि माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, बाळूमामांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी भक्तांनो कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय महालक्ष्मी किंवा भक्तांनो ओम बाळूमामाय नमः असे तुम्ही नक्की लिहू शकता किंवा तिघांची सुद्धा नावं तुम्ही घेऊ शकता भक्तांनो. तर हा उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी दिवसभरामध्ये किंवा तुम्हाला वेळ भेटेल जेव्हा कधी शक्य होईल त्या वेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कारण अमावस्येची वेळ ही सकाळपासून ती पूर्ण रातभर असणार आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा या वेळेत तुम्ही करू शकता. अगदी रात्री 12 वाजेपर्यंत जरी केला तरी चालतो भक्तांनो. अमावस्येला नारळाचा उपाय म्हणजे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी, घरातील बाधा घालवण्यासाठी आणि वास्तुदोषापासून मुक्ती तुम्हाला मिळवण्यासाठी नारळाचा वापर केला जातो भक्तांनो. अमावस्येच्या रात्री वातावरणात अनिष्ट शक्तींचा संचार असतो. त्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा उपाय तुम्हाला करायचा आहे. नारळ हे शुद्ध आणि पवित्र मानले जात असते, जे नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते भक्तांनो. नारळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं पवित्र मानले जाते आणि खास करून धार्मिक विधीमध्ये त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीचा करत असतो आपण. या नारळाला श्रीफळ म्हणून देखील ओळखले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि ते समृद्धी, ज्ञान आणि यशाचे प्रतीक देखील असे मानले जाते भक्तांनो. हे भगवान विष्णूचे आवडते फळ आहे म्हणून याला लक्ष्मीचे प्रतीक देखील आपण म्हटलं जातं. लक्षात ठेवा भक्तांनो. या सर्व गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर भक्तांनो, नारळाचा बाह्य पृष्ठभाग अहंकाराचे प्रतीक मानले जातो आणि पांढरा आणि मऊ आतील पृष्ठभाग शांततेचे प्रतीक मानले जाते. लक्षात ठेवा. म्हणून नारळ फोडणे म्हणजे आपण देवाच्या चरणी आपला अहंकार अर्पण करत असतो, त्याच्या चरणी, देवांच्या चरणी. म्हणून अमावस्येच्या दिवशी एका नारळा संबंधित काही उपाय जे आहेत तर ते केले जातात भक्तांनो, पूर्ण केले जातात, जे वस्तुदोष, नकारात्मकता, वाईट शक्तीपासून आपल्याला संरक्षण मिळते. लक्षात ठेवा. आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल, इडापिडा असतील, वाईट दृष्टी असतील, नकारात्मक विचार असतील, आपल्या घरात कोणी नजरबाधा केलेली असेल, यामुळे आपल्या घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणे होत असेल, ही भांडणे मोठ्या व्यक्तीमधील असेल किंवा लहान, सतत किरकिर असेल किंवा मुलं सतत हट्टीपणा करत असतील, मुलांची प्रगती होत नसेल भक्तांनो, घरामध्ये सतत आजारपणा, किटकिट, भांडण, तट्टा असेल, घरात आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, कुटुंबामध्ये कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्न पार पडत नसेल, कुटुंबामधील सदस्यांना कामामध्ये यश मिळत नसेल, कुटुंबातील व्यक्तीमध्ये एकोपा नसेल, प्रेम नसेल, तर घरामध्ये आलेल्या लक्ष्मी टिकत नाही. कुटुंबावर सतत संकट, अडचणी, अडथळे येत असतील. लक्षात ठेवा. अशा कारणामुळे येत असतात. घरातील प्रत्येक व्यक्तींना कामामध्ये अशी प्राप्ती व्हावी, घरात आलेली लक्ष्मी स्थिर राहावी, घरातील व्यक्तींमध्ये एकोपा आणि प्रेम टिकून राहावे, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकून राहावी, यासाठी तुम्ही रविवारी मौन अमावस्येला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. या उपायाने आपल्या आयुष्यातील, घरातील प्रगती, सर्व दुःख, दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. उपाय करण्यासाठी आपल्याला या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल तुम्हाला मिक्स करायचं आहे, टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे, स्नान करायचं आहे. अमावस्येच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये आंघोळ करून खूप जास्त महत्त्व असतं या आंघोळीला. लक्षात ठेवा. नंतर स्वच्छ कपडे तुम्हाला घालायचे आहेत. आपल्या देवघरातील देवांची विविध पूजा करून घ्यायची आहे. लक्षात ठेवा. दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे त्या खोलीमधलं, देवघरामधलं. नंतर सकाळी तुम्हाला हा उपाय करू इच्छिता तुम्ही किंवा सायंकाळी तुम्हाला हा उपाय तुम्ही करू शकता. जर तुम्ही सायंकाळी हा उपाय भक्तांनो करणार असाल तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावावा लागेल, नंतर धूप अगरबत्ती लावावी लागेल, नंतर या उपायाला तुम्हाला सुरुवात करावी लागेल भक्तांनो.
उपाय तुम्हाला करण्यासाठी अखंड शेंडी असलेला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. यामध्ये पाणी असेल असा एक नारळ घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा सुद्धा घ्यायचा आहे. लाल रंगाचा कपडा हा आपल्या देवघरासमोर अंथरुणाचा आहे. तो नारळ जो आहे तर तो त्या लाल कपड्यावरती ठेवायचा आहे भक्तांनो. थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकूमध्ये पाणी टाकून ते ओलसर करून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला कुंकवाने त्या नारळावरती एक स्वस्तिक काढायचं आहे भक्तांनो. स्वस्तिक काढल्यानंतर त्या नारळाला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे. धूपदीप अगरबत्ती वळून घ्यायची आहे. नंतर तिथेच बसून तुम्हाला एक माळ श्री बाळूमामा एक प्रसन्न मंत्राचा बसून तुम्हाला जप करायचा आहे भक्तांनो. तर नंतर एक माळ भक्तांनो श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ यानंतर 11 वेळा तुम्हाला नवनाथांचा मंत्र जो आहे तो तुम्हाला जप करायचा आहे. 11 वेळा तुम्हाला कालभैरव अष्टकमाचा पठण करायचं आहे. 11 वेळा शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळा तरी केला तरी चालेल. यानंतर तुम्हाला 11 वेळा ओम बाळूमामाय नमः पठण करायचं आहे. नंतर 11 वेळा तुम्हाला वलगासक्तमचा पठण करणं शक्य नसेल तुम्ही 1 वेळा केले तरी चालेल, लक्षात ठेवा. नंतर दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये जो काही दोष असेल, काही अडचणी असतील दूर होण्यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना मनोकामना प्रार्थना करायची आहे. आपल्या बाळमामांना सुद्धा करा. नंतर नारळ जो आहे तर तो तुम्हाला लाल कपडामध्ये बांधायचा आहे आणि हा नारळ आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ टांगायचा आहे. बाहेरच्या बाजूने किंवा आतल्या बाजूने तुम्हाला जिथे जागा आहे तिथे नारळ तुम्हाला टांगायचा आहे भक्तांनो. नंतर तुम्हाला हा नारळ प्रत्येक अमावस्येला बदलायचा आहे. म्हणजे गेल्या अमावस्येचा नारळ काढून निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे. नंतर भक्तांनो पुढच्या अमावस्येच्या दिवशी असाच नारळ आणायचा आहे. हीच सेवा करायची आहे. दुसरा नवीन नारळ हा तुम्हाला घरच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचा आहे. जर तुम्ही हा उपाय जर केला तर कुठलीही नकारात्मक किंवा नजरबाधा तुमच्या कुटुंबावरती, तुमच्या घरावरती, तुमच्या परिवारावरती कुठलाही दोष तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. घरातल्या ज्या काही अडचणी असेल त्या 100% या उपायाने दूर होतील, निघून जातील. घरात अखंड लक्ष्मी नांदेल, लक्षात. अमावस्येच्या दिवशी मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा देवघराजवळ नारळ फोडल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते, सकारात्मक ऊर्जा ही आकर्षित होते. म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती किंवा आपल्या देवघरासमोर एक नारळ हा आवर्जून फोडायचा आहे. आता हा नारळ कशा पद्धतीने फोडायचा आहे तर पहा, एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे. आपल्या घरातल्या मुलांना कोणी काही दोष लावले असेल, मुलांना कोणी काही नजरबाधा केली असेल किंवा आपल्या घरात कोणाची नजरबाधा झालेली असेल किंवा आपल्या घरातील कोणत्याही मोठ्या व्यक्तीला सुद्धा नजरबाधा झालेल्या असेल तर त्यामुळे मुलं सतत चिडचिड करत असतात, लक्षात. हट्टीपणा करत असतील, मुलं आजारी पडत असतील तर हा नारळ तुम्ही घरातल्या मोठ्या व्यक्तीवरून सुद्धा उतरवून घ्यायचा आहे. कारण दोषी हे फक्त लहान मुलांनाच लागत नाही तर मोठ्या सदस्यांना सुद्धा लागतो. याकडे तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे आवर्जून भक्तांनो, भगिनींनो. तर घरातल्या मोठ्या व्यक्तीवरून सुद्धा हा नारळ उतरवून घ्यायचा आहे. आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा हा नारळ तुम्हाला उतरवायचा आहे. वरपासून ते खालीपर्यंत तुम्हाला 7 वेळा उतरवायचा आहे. आपल्या घराची सुद्धा नजर बाधा तुम्हाला काढून घ्यायची आहे भक्तांनो. आणि भक्तांनो नंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या देवघरासमोर तुम्हाला फोडायचा आहे. तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूने हा नारळ तुम्हाला फोडायचा आहे. नारळ फोडल्यानंतर नारळामध्ये जे पाणी असणार आहे ते संपूर्ण पाणी घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे 4ही बाजूनी. यामुळे घरातील वास्तुदोष आणि पितृदोष जो आहे तर तो दूर होण्यास आपल्याला मदत होते. नारळ फोडल्यानंतर तो तासाच तुम्हाला देवघरासमोर ठेवून द्यायचा आहे आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर बाजूला ठेवून द्यायचा आहे. हे त्याचा प्रसाद जो आहे तर तो खाल्ला जात नाही.
कारण या नारळाच्या आपण आपल्या घराच्या आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची दृष्टी काढलेली असते, नजरबाद काढून काढलेली असते. कारण नारळ हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो आणि त्यामुळे हा नारळ आपल्याला फोडल्यानंतर खाता येणार नाही. भक्तांनो, लक्ष द्या. काही लोक खातात. भक्तांनो, भगिनींनो, हा नारळ खायचा नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी हा नारळ तुम्ही निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकू शकता. अशा पद्धतीने उपाय जो आहे तुम्ही केला तर तुमच्या कुटुंबावरती कधीही कोणतेही वाईट संकट विघ्न जे आहे तर ते येणार नाहीत. भक्तांनो, तसेच या मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला रात्री झोपायच्या अगोदर एक उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे किंवा पांढरी मोहरी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे. पिवळी किंवा पांढरी कोणतीही मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेऊ शकता. मुठभर काळी मोहरी आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. नंतर ही मोहरी आपल्याला देवघरामध्ये बसून तुम्हाला 11 वेळा वलग समुक्ताचा पठण करायचं आहे. ही सेवा करून झाल्यानंतर अभिमंत्रित केलेली मोहरी ही तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रत्येक रूममध्ये कोपऱ्यामध्ये थोडी टाकायची आहे. भक्तांनो, यामुळे सुद्धा घरातील अडचणी आपल्या ज्या आहेत त्या दूर होतील, निघून जातील. घरात लक्ष्मी वास करेल कायम. तर हा एक उपाय देखील तुम्ही मौन अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर मारुतीचं मंदिर असेल, शनीचं मंदिर असेल, तिथे जाऊन तुम्हाला एक नारळ आणि मुठभर काळी उडीद जे आहे तर ते आवर्जून अर्पण तुम्हाला तिथे ठेवायचे आहे. किंवा कणकेचा दिवा बनवून त्यामध्ये मोहरीचे तेल घालून मारुतीच्या मंदिरामध्ये असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामुळे प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतात. आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात. आपल्या प्रत्येक कामामध्ये यश जे आहे तर ते मिळते. जेव्हा तुम्ही हा नारळ अर्पण करणार आहे तेव्हा तुमच्या अडचणी ज्या आहेत तर त्यावरून तुम्ही मारुतीला सांगायच्या आहेत आपल्या. आणि शक्य असेल तर ते बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालीसा पठण जे आहे तर ते तुम्हाला करायचं आहे. तसेच भक्तांनो, जर मावशीला घरामध्ये एक प्रभावी उपाय करायचा आहे आणि जो म्हणजे कर्पूर होम, तर तुम्हाला घरामध्ये कर्पूर होम करणं शक्य झालं नसेल तर आवर्जून करा भक्तांनो. ठीक आहे. तर भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. ठीक आहे. आणि कमेंटमध्ये ओम बाळूमामाय नमः, ओम श्री सद्गुरू संत बाळूमामाय नमः, ओम बाळूमामाय नमः असं तुम्हाला नक्की लिहायचं आहे भक्तांनो. आणि भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. ठीक आहे. तर चला, चांग भलं बाळूमामाच्या नावानं, चांग भलं.